नमस्कार मित्रांनो, मी क्रांतीवीर वेलकम करतो आपल्या स्टडी विथ क्रांतीवीर यूट्यूब चॅनलवर. आज 29 मार्च 2024 पर्यंत जे नॅशनल आणि इंटरनॅशनल घडामोडी घडल्या त्यातील काही महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. चला तर सुरू करूया. प्रश्न पहिला आहे, भारत आणि मॉरिटानिया यांच्यात प्रथम परराष्ट्र कार्यालय सल्लामसलत कोठे झाली आहे? तर ही झाली आहे ऑप्शन बी, मॉरिटानिया येथेच ही फॉरेन ऑफिस कन्सल्टन्स झालेली आहे. भारत आणि मॉरिटानिया यांच्यातील प्रथम परराष्ट्र कार्यालय सल्लामसलत नौकचाट येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये राजकीय सहकार्य, स्थानिक भागीदारी, विकास सहाय्य, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि बहुपक्षीय मंचावरील सहकार्य यांचा समावेश आहे. यासह विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली. नौकचाट ही मॉरिटानियाची राजधानी आणि सर्वात मोठी शहर सुद्धा आहे. पश्चिम आफ्रिकेतील एक देश ज्यामध्ये मुस्लिम बहुसंख्य लोक आहे, म्हणजे ज्यामध्ये मुस्लिम देश म्हटलं जाईल त्याला. भारत आणि मॉरिटानिया यांच्यात मैत्रीचे आणि सहकार्याचे दीर्घकालीन संबंध आहे. या देशांमध्ये द्विपक्षीय व्यापार 2021-22 मध्ये $108 दशलक्ष डॉलरवरून 2022-23 मध्ये $387 दशलक्ष पेक्षा जास्त व्यापार चालला आहे. यामध्ये सातत्याने वाढतच आहे हा व्यापार. म्हणून मॉरिटानिया हे आपले भारतासाठी महत्त्वाचा एक देश बनला आहे. इथली राजधानी आहे नवाकोट. चलन आहे मॉरिटानिया युगविया हे आहे इथली लोकेशन. दक्षिण आफ्रिकेमधील हा देश आहे. आफ्रिका खंडामधून तिन्ही जाते, इक्वेटोर, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न हे तिन्ही एका उत्तरेच्यामधून चालले जाते. इथली भाषा कुठली आहे? अरबी, कारण की इथे मुस्लिम लोक राहतात, त्यामुळे अरबी भाषा आहे महत्त्वाची भाषा. इथले अध्यक्ष आहे मोहम्मद औलद गझोनी. पंतप्रधान आहे मोहम्मद औलद बिलाल. ऑप्शनमध्ये काही देशांचा उल्लेख आला आहे, त्याच्यासोबत भारताचे व्यवहार कसे आहेत ते पाहू. तर मलेशियासोबत भारताच्या HAL हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे क्षेत्रीय कार्यालय ओपन केले आहे. क्षेत्रीय कार्यालय याचे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलेले आहे. श्रीलंकामध्ये भारताच्या SBI बँकेने आपली एक ब्रांच ओपन केलेली आहे. आणि तंजानियामध्ये जे भारताची IIT आहे मद्रास यांनी सुद्धा आपली एक ब्रांच तंजानियामधील झंजिबार येथे ओपन केलेले आहे. सामोरचा प्रश्न पाहू. पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या उद्घाटन समारंभात कोणता देश सहभागी होणार नाही? पॅरिस ऑलिम्पिक होणार आहे 2024चे, यामध्ये कोणता देश सहभागी होणार नाही आहे? तर यामध्ये ऑप्शन बी, बेलारूस आणि रशिया हे दोन्हीही पॅरिस ऑलिम्पिक 2024 यामध्ये सहभागी होणार नाही आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघाने रशिया आणि बेलारूसला पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन परेडवर बंदी घातली आहे. युक्रेनमधील युद्धामुळे रशिया आणि बेलारूसला ऑलिम्पिकमधील सांघिकीय खेळांवर बंदी घातली आहे. म्हणजे ग्रुपमध्ये जे खेळ होते त्यामध्ये बंदी करण्यात आली आहे. रशिया आणि बेलारूसमधील काही वैयक्तिक क्रीडापटूंना ऑलिम्पिकमध्ये तटस्थ म्हणून भाग देण्याची परवानगी देण्यात आली आहे. तटस्थ खेळाडूंनी जिंकलेली कोणतीही पदकं एकूण पदक तालिकेमध्ये सामूहिक गट म्हणून गणली जाणार नाही आहे. मध्ये काय भारताचा उल्लेख आहे. भारतामध्ये जे पॅरिस ऑलिम्पिक होणार आहे, यामध्ये भारताद्वारे जे ध्वजवाहक म्हणून कोणाला पाठवले होते? तर हे पाठवले होते शरद कमल यांना. आणि मशालवाहक म्हटलं तर यांना पाठवले होते अभिनव बिंद्रा यांना. भारताकडून. हे 2024चं जे ऑलिम्पिक आहे पॅरिसमध्ये होणार आहे, याचं मस्कट काय आहे? तर फ्रिजियन कॅप. स्कट आणि याला शुभंकर असे म्हटले जाते. समोरचा प्रश्न आहे, जगातील पहिल्या पूर्णपणे स्वायत्त AI सॉफ्टवेअर इंजिनियरचे अनावरण करण्यात आले आहे. त्या इंजिनियरचे नाव काय आहे? म्हणजे AI सॉफ्टवेअर इंजिनियरचे नाव काय आहे? तर हे आहे ऑप्शन सी, डेव्हिन असे AI सॉफ्टवेअर इंजिनियरचे नाव आहे.
डेव्हिन ए आय हा जगातील पहिला पूर्णपणे स्वायत्त ए आय सॉफ्टवेअर इंजिनियर बनला आहे. त्याला बनवणारी कंपनी कोणती आहे? कॉग्निशन. त्या कंपनीद्वारे ए आय सॉफ्टवेअर बनवले आहे. US अप्लाइड ए आय लॅब कॉग्निशननुसार डेव्हियन नावाच्या ए आय एजंटने मोठ्या ए आय कंपन्यांद्वारे घेतलेल्या व्यावहारिक इंजिनिअरिंगच्या मुलाखतीमध्ये उत्तीर्ण केले आहे. म्हणजे जे कंपन्यांद्वारे इंटरव्ह्यू केले जाते त्यामध्ये या ए आय इंजिनियरने पूर्ण मुलाखतीमध्ये पास केलेला आहे. US फ्रेजलिंग प्लॅटफॉर्म अपवर्कवर पोस्ट केलेल्या वास्तविक नोकऱ्या देखील त्याने पूर्ण केलेल्या आहे. म्हणजे जे आवश्यकता असते ते पूर्णपणे केलेले आहे त्याने. डेव्हिन एंड टू एंड ॲप्स तयार करून ते तैनात सुद्धा करू शकतो. म्हणजे तो ॲप्स बनवू शकतो आणि त्याला अप्लाय पण करू शकतो. म्हणून ते सॉफ्टवेअर इंजिनियर बनला आहे. ए आय ऑप्शनमध्ये काही ए आय चा उल्लेख आला आहे त्याबद्दल माहिती पाहू. आयरिस. आयरिस हे भारताने बनवलेले भारताचे पहिले ए आय रोबोट आहे ज्याचे नाव आयरिस आहे. जेमिनी हे गुगलचे जे चॅटबोट आहे त्याचे नाव काय आहे? बार्ट. होते, याचे नाव बदलून जेमिनी करण्यात आले आहे. नाव बदलवून जेमिनी करण्यात आले आहे. आणि पीबोट हे साऊथ कोरियाने बनवलेले ए आय आहे. साऊथ कोरियाद्वारे बनवलेले ए आय रोबोट आहे. रोबोट प्रश्न आहे. कोणत्या देशाने अलीकडेच भारताकडून 2 HAL निर्मित डॉर्नियर 228 विमाने खरेदी करण्याची घोषणा केली आहे? म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे जे डॉर्नियर 228 क्रमांकाचे विमान आहे त्यापैकी 2 विमाने यांनी खरेदी करण्याची घोषणा केली आहे. तर ती केली आहे ऑप्शन ए, गुएना या देशाने हे करार केलेला आहे भारतासोबत. डॉर्नियर 228 गुएनाने भारतीय बनावटीचे डॉर्नियर विमान खरेदी करण्यासाठी करार केला आहे. गुएनाच्या संरक्षण दल आणि भारताच्या HAL द्वारे निर्मित 2 डॉर्नियर 228 विमाने खरेदी करेल आहे. म्हणजे डॉर्नियर 228 नंबरचे 2 विमान गुएना खरेदी करणार आहे. यासाठी गुएना डिफेन्स फोर्सने एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक इंडिया म्हणजेच एक्झिम बँकेकडून 23.27 दशलक्ष डॉलरचे कर्ज घेतले आहे. भारताने कॅरिबियन देशाला दिलेली ही पहिली संरक्षणमध्ये देणारी कर्जाची पहिला करार आहे. गुएनाबद्दल माहिती बघू. गुएनाची राजधानी आहे जॉर्ज टाउन. हे आहे गुएनाचे लोकेशन साऊथ अमेरिकेमध्ये. अध्यक्ष आहे इरफान अली. चलन आहे गुएनाई डॉलर. डॉर्नियरबद्दल माहिती बघू. डॉर्नियर 228 ची वैशिष्ट्य काय आहे? शॉर्टमध्ये टेक ऑफ आणि लँडिंग म्हणजे कमी जागेमध्ये सुद्धा टेक ऑफ आणि लँडिंग करू शकते. सागरी गस्त यासाठी हे उल्लेखित आहे. आणि अंतर्गत ठिकाणी सैन्याच्या हालचालींना मदत करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होणार आहे. ऑप्शनमध्ये काही देशांचा उल्लेख आहे. त्याच्यासोबत भारताचे कसे व्यवहार आहे त्याबद्दल माहिती पाहू. तर श्रीलंकेसोबत भारताने इंटरनॅशनल क्रूज सेवा चालू केली आहे. फिलिपिन्स देशासोबत ब्रह्मोस मिसाईलची डील केलेली आहे. आणि बांगलादेशला भारताने मागच्या वर्षी लोकोमोटिव्ह इंजिन गिफ्ट म्हणून दिला आहे बांगलादेशला. समोरचा प्रश्न आहे, उत्तर ऑस्ट्रेलियामध्ये अलीकडेच कोणत्या चक्रीवादळामुळे उध्वंस झाला आहे? म्हणजे चक्रीवादळ धडकलेले आहे उत्तर ऑस्ट्रेलियामध्ये. तर ते आहे ऑप्शन बी, मेगन या नावाचे चक्रीवादळ उत्तर ऑस्ट्रेलियाला धडकलेले आहे. ऑस्ट्रेलियाबद्दल माहिती पाहू. ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे कॅनबरा. पंतप्रधान आहे अँथनी अल्बनीस आणि चलन आहे डॉलर. ही आहे इथली राजधानी कॅनबरा. उत्तर ऑस्ट्रेलियामध्ये म्हणजे या साईडला धडकलेले आहे. ऑप्शनमध्ये काही चक्रीवादळाचा उल्लेख आला आहे त्याबद्दल माहिती पाहू. तेज या चक्रीवादळाचे नामकरण कोणी केले होते? तर भारताने केलेले आहे. भारताने नाव दिले. बिपरजॉय या चक्रीवादळाला कोणी नाव दिले आहे? तर हे दिले आहे बांगलादेश.
आणि मोचा मोचा हे चक्रीवादळ मागच्या वर्षी चर्चेमध्ये होते. याचे नामकरण कोणी केले आहे? तर हे केले आहे यमननी. आणि हे आले कुठे होते? तर हे म्यानमारमध्ये. यासाठी भारताने करुणा हे ऑपरेशन चालू केले होते. समोरचा प्रश्न आहे, T20 फॉर्मॅटमध्ये 12,000 धावा करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू अलीकडेच कोण बनला आहे? तर हा बनला आहे ऑप्शन सी, विराट कोहलीने T20 फॉर्मॅटमध्ये 12,000 धावा करून भारतात पहिला क्रिकेटपटू बनला आहे. जगामध्ये म्हटलं तर फर्स्ट नंबर कोण आहे? क्रिस गेल, त्यांनी किती केले आहे? 14,562 रन बनवलेले आहे. सेकंड नंबर आहे शाहिद आफ्रिदी, 13,360. आणि थर्ड नंबर आहे किरोन पोलार्ड, 12,900 रन बनवलेले आहे. आणि भारताचा विचार केला असता भारतामध्ये विराट कोहलीने सर्वात जास्त म्हणजे 12,000 रन बनवले आहे T20 सामन्यामध्ये. त्याने T20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 8 शतके आणि 91 अर्धशतके म्हणजे 50 मारलेली आहे. IPL मध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही विराट कोहलीच्या नावावर आहे. सेकंड नंबरवर भारताचा विचार केला असता तर रोहित शर्मा याने T20 क्रिकेटमध्ये 11,156 धाव्यासह हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑप्शनमध्ये काही खेळाडूंचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल माहिती घेऊ. ऋतुराज गायकवाड यांना चेन्नई सुपर किंग्सचे नवीन कॅप्टन बनवलेले आहे. याआधी कोण होते? महेंद्रसिंग धोनी होते कॅप्टन IPL मध्ये. अजिंक्य रहाणे यांना जे आता मुंबईकडून जे मुंबईने रणजित ट्रॉफी जिंकली, त्यामध्ये त्यांनी कॅप्टनशिप केली होती अजिंक्य रहाणे यांनी. शुभमन गिल हे IPL मध्ये गुजरात टायटन्सचे कॅप्टन आहे. IPL मध्ये गुजरात टायटन्सचे. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या ड्रोन बनवणाऱ्या कंपनीने अलीकडेच सीमागस्त पाळ ठेवण्यासाठी ड्रोन लॉन्च केले आहे? त्याचे नाव त्रिशूल आहे. तर ते आहे ऑप्शन बी, गरुड एरोस्पेस या प्रायव्हेट कंपनीने त्रिशूल नावाचे ड्रोन लॉन्च केलेले आहे. गरुड एरोस्पेसने सीमा गस्तीवर नजर ठेवण्यासाठी त्रिशूल लॉन्च केलेले आहे. त्रिशूल 2. बॉर्डर पेट्रोलिंग सर्व्हिसेस ड्रोन त्रिशूलचा वापर लोकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी, नैसर्गिक आपत्तीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि वाहतुकीचे मूल्यांकन करण्यासाठी सुद्धा केला जाऊ शकतो. PM मोदींनी सुरू केलेल्या नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत ड्रोन उत्पादक गरुड एरोस्पेसने आतापर्यंत 500हून अधिक गावातील महिलांना ड्रोन तंत्रज्ञानाबद्दल प्रशिक्षण सुद्धा दिलेले आहे. गरुड एरोस्पेसने अलीकडे सूरज नावाच्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या ड्रोन सुद्धा लॉन्च केलेले आहे. सूरज नावाचे सौर ऊर्जेवर चालणारे. गरुड एरोस्पेस ही प्रायव्हेट कंपनी आहे भारताची. याची स्थापना झाली 2015 मध्ये आणि याचे मुख्यालय कुठे आहे? तर हे आहे चेन्नईमध्ये. ऑप्शनमध्ये काही प्रायव्हेट कंपन्यांचा उल्लेख आला आहे, त्याच्याबद्दल माहिती भाऊ. स्पेस वन ही कुठली कंपनी आहे? तर स्पेस वन ही जापानची कंपनी आहे. जापानची प्रायव्हेट कंपनी आहे. हिने कोणते आता सध्या चर्चेमध्ये असणारे कायरोस नावाचे लॉन्चिंग व्हेकल बनवले होते. स्कायरूट एरोस्पेसने काय बनवले आहे? तर क्रायोजेनिक इंजिन बनवले होते. क्रायोजेनिक इंजिन याचे नाव काय होते? तर धवन 1 असे ठेवण्यात आले होते. 1. आणि अग्निकुल कॉस्मॉसने काय बनवले आहे? तर 3D रॉकेट बनवले आहे. 3D रॉकेट बनवले आहे. त्याचे नाव काय आहे? तर अग्निबाण. समोरचा प्रश्न आहे, टी आर्मस्ट्रॉंग चांगसन यांची नुकतीच भारताचे राजदूत म्हणून नेमणूक कोणत्या देशात करण्यात आली आहे? ही करण्यात आली आहे ऑप्शन डी, क्युबा येथे टी आर्मस्ट्रॉंग चांगसन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. टी आर्मस्ट्रॉंग चांगसन यांची क्युबातील भारतीय पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. टी आर्मस्ट्रॉंग चांगसन हे सध्या परराष्ट्र मंत्रालयात संयुक्त सचिव म्हणून कार्यरत होते. 1997 बॅचच्या परराष्ट्र सेवेचे फॉरेन सर्व्हिसेसमधील अधिकारी आहेत. अभिलाषा जोशी यांची दक्षिण अमेरिकेमधील चिली या देशातील पुढील भारतीय राजदूत म्हणून सुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे. म्हणजे अभिलाषा जोशी यांची चिली येथे आणि टी आर्मस्ट्रॉंग चांगसन यांची क्युबामध्ये राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. क्युबाचे लोकेशन पाहू. क्युबाचे लोकेशन हे उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांच्यामध्ये असलेला हा क्युबा देश आहे. याला साखरेचे कोठार म्हणून सुद्धा ओळखले जाते. साखरेचे कोठार म्हणून सुद्धा ओळखले जाते. क्युबाची राजधानी काय आहे? तर हवाना.
हे आहे हवाना. चलन काय आहे? क्युबन पेसो. खंड कुठल्या खंडामध्ये आहे? तर उत्तर अमेरिकामध्ये. पंतप्रधान कोण आहे? मॅन्युअल मेरारो क्रूज असे पंतप्रधानाचे नाव आहे. सामाचा प्रश्न पाहू. जागतिक रंगभूमी दिन म्हणजेच वर्ल्ड थिएटर डे कधी साजरा केला जातो? तर हा साजरा केला जातो ऑप्शन बी 27 मार्च रोजी वर्ल्ड थिएटर डे साजरा केला जातो. हा दिवस 1962 मध्ये इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने सुरू केला आहे. इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट आणि आंतरराष्ट्रीय थिएटर समुदायाद्वारे दरवर्षी 27 मार्च रोजी हा उत्सव साजरा केला जातो. जागतिक रंगभूमी दिनाचा मुख्य उद्देश काय आहे? तर लोकांना थिएटरचे महत्त्व आणि सामाजिक समस्यांबद्दल प्रेक्षकांना शिकवण्यासाठी त्यांच्या अविश्वसनीय मार्गाबद्दल शिक्षित करणे हा मुख्य उद्देश आहे. ऑप्शनमध्ये काही दिनांकाचा उल्लेख आला आहे त्याबद्दल माहिती पाहू. तर 22 मार्चला कोणता दिवस साजरा केला जातो? तर वर्ल्ड वॉटर डे म्हणजेच वर्ल्ड वॉटर डे म्हणजेच जल दिवस साजरा केला जातो. 24 मार्चला कुठला दिवस साजरा केला जातो? तर जागतिक टीबी दिवस, वर्ल्ड टीबी डे साजरा केला जातो. आणि 23 मार्चला कुठला दिवस साजरा केला जातो? तर शहीद दिवस. शहीद दिवस व जागतिक म्हटलं तर काय कोणता दिवस साजरा केला जातो? जागतिक हवामान दिवस. हवामान दिवस साजरा केला जातो. समोरचा आणि शेवटचा प्रश्न आहे. मार्च 2024 मध्ये भारतातील सर्वात जुने मंदिर शोधण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणने कोणत्या राज्यात उत्खनन सुरू केले आहे? तर हे केले आहे कोण्या राज्यामध्ये? ऑप्शन डी पन्ना राज्यामध्ये. पन्ना MP राज्यामध्ये. कुठे? तर पन्ना या शहरामध्ये. भारतातील सर्वात जुने मंदिर उघडण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांनी मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील नाचने गावात 2 टिले उत्खनन करत आहे. नाचना हिंदू मंदिर आणि नाचना मंदिर किंवा नाचना कुठारा येथील हिंदू मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हे भुमरा येथे आहे आणि देवगड सोबतच ते मध्य प्रदेशातील सर्वात जुन्या दगडी मंदिरापैकी एक आहे. म्हणजे दगडापासून बनवलेले हे मंदिर आहे. नाचना मंदिराची नेमकी तारीख निश्चित करण्यात अनिश्चित आहे, कारण की याची काही पुरावे नाही आहे. याची शैली ही अंदाजे 5व्या किंवा 6व्या शतकातील गुप्त साम्राज्याच्या काळातील असण्याची संकेत दर्शवण्यात आली आहे. ऑप्शनमध्ये त्याचा काही उल्लेख नाही आहे. मध्य प्रदेशचा उल्लेख आला आहे, तर मध्य प्रदेशमधील माहिती पाहू. मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ. मुख्यमंत्री होणार आहे मोहन यादव. गव्हर्नर आहे मंगूभाई छगनभाई पटेल. इथले फेमस नॅशनल पार्क आहे तर कान्हा नॅशनल पार्क, पेंच नॅशनल पार्क, पन्ना नॅशनल पार्क, माधव, सातपुडा, फौजिल व वनविहार. इथे लोकसभा सीट किती आहे? 29. राज्यसभा सीट आहे 11. विधानसभा सीट आहे 230. आणि इथे जिल्हे किती आहे? 10. कोणकोणते? भोपाळ, चंबल, ग्वालियर, इंदोर, जबलपूर, नर्मदापूर, रावी, सागर, शहरडोह, उज्जैन. मध्य प्रदेशच्या रिलेटेड काही चालक घडामोडीचे प्रश्न पाहू. राणी दुर्गावती व्याघ्र प्रकल्प हे देशातील 54व्या क्रमांक व्याघ्र प्रकल्प आहे. हे मध्य प्रदेशमध्येच आहे. ग्वाल्हेरमध्ये युनेस्कोद्वारे संगीताचे शहर म्हणून ही सुद्धा नियुक्ती केली आहे, म्हणजे निवड केलेली आहे. सांची, मध्य प्रदेशमध्ये सांची हे देशातील पहिले सौर शहर म्हणून सुद्धा घोषित केले आहे. सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन उपक्रम सुरू करण्यात आला होता. कुठून? शहडोळ येथून. कोणी केलं होतं याचं उद्घाटन? तर PM मोदींद्वारे हे उपक्रम सुरू केला होता. आणि खजुराहो महोत्सवाची जी 50वी आवृत्ती आहे ते सुद्धा मध्य प्रदेशमधूनच सुरू करण्यात आली आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये विचारलेला प्रश्न आहे, भारतातील पहिले महिला धोरण राबवणारे कोणते राज्य आहे ज्यांनी नुकतेच 4थे महिला धोरण लागू केले आहे? तर हे आहे ऑप्शन सी आपला महाराष्ट्र. या महाराष्ट्राने 4थे महिला धोरण लागू केले होते. हा होमवर्कसाठी प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर कमेंट्स बॉक्समध्ये द्या. प्रश्न आहे, सिनेवेचर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला आहे? थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्राला शेअर करा. धन्यवाद.